एक्स्ट्रा खेळाडू आलाय. तर वेलकम बॅक. जाऊया मॅचला सुरुवात होते. आजच्या रात्रीमधला चौथा सामना पहिल्या फेरीमध्ये गुढीबट्टार विरुद्ध ऑल मिरकरवाडा. दत्तप्रसादी गुढीबट्टार टीमने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला. मिरकरवाडा ऑल मिरकरवाडा फलंदाजीसाठी दाखल झालेत. 2 फलंदाज आणि ज्यामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज दाखल होईल. परंतु चला आता फार वेळ घेऊ नका. पहिल्या षटकाची जबाबदारी बहुधा चिन्मय गुडे च्या खांद्यावर दिली जाईल. चिनू फैजान जो स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आहे. सनान तर पहिल्या षटकाची जबाबदारी चिन्मय स्वतःच्या खांद्यावर घेत असताना डावाला होईल सुरुवात. राहुल ओसवाल, सुमित नागबेकर, गौरव नागबेकर, बाबू गुडे असे तारे सितारे गुढीबट्टार टीमकडून घेतात. दुसऱ्या बाजूला तेवढेच मातब्बर फलंदाज फैजान सन्नान ऑल मिरकरवाडा टीमकडून. ऑल सेट लेट्स प्लीज अंपायरचा सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात. पहिला डाव सुरू. पहिला षटक कुजब्याताच्या फलंदाजासाठी बॅकफुट पॉइंट. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर आहेत. मिड ऑन देखील. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाणारा व्हाईट बॉलची घोषणा. पहिलाच बॉल व्हाईट बॉलने सुरुवात केली चिन्मय गुडेने आणि पहिलाच बॉल इथे व्हाईट बॉल. आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये पहिलाच बॉल. या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावमध्ये व्हाईट बॉल टाकले चिन्मय गुडेने. पुढचा चेंडू पुन्हा ओढी विकेटनेच हलक्या हाताने प्लेस केलाय बॉल. गॅप शोधण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट सिली पॉइंटच्या दिशेने बॉल गेलाय. स्वतः गोलंदाज स्थिती दाखल झाला आणि तोपर्यंत एकच धाव. इथे मेहते धाव फुल कव्हर आहे. 2 धावा. नवलाई पावनाई मसोबा क्रिकेट क्लब भव्य नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा रजनी स्पर्धा रात्रीकालीन क्रिकेट. आजची पहिली रात्र 22 तारखेची रात्र असेल. शेवटची रात्र या स्पर्धेची आणि त्या रात्री या पर्वाचा विजेता संघ असेल तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक जिंकणारा संघ. वाईड यॉर्कर भन्नाट वेग एक्सप्रेस बॉल. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बीट करत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. एसटीच्या मागे आपण बघतोय गौरव नागवेकरला. देखील एक मातबर खेळाडू गेली अनेक वर्ष रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याचा दबदबा बघितला. पॉइंट मध्ये आपण राहुल ओसवालला बघतोय. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल तिथून पिकअप केलाय. बॉल चालेल कव्हरच्या वरतून केलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल जाईल. फिल्डर धावते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार सन्नानच्या बॅटमधून येतोय. 4 धावा. रिअल टाइम रिप्ले
आउटसाइड ऑफ तुमचा बॉल स्लॅश केलाय बॉल अक्षरशः स्वीपर कव्हरच्या दिशेने पाठवून दिला चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या वाढली आहे. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 6 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं मेंडेटरी पॉवर प्लेचं. मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये सुरुवात चौकाराने झाली आहे. एक्स्ट्रा आल्या. तीन चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. पुढचा चेंडू चिन्मयचा सन्नांसाठी. पुन्हा वरती विकेटनीच अजून एक वेळेला बन्नाट वेग एक्सप्रेस बॉल वाईड यॉर्कर. फ्रंट फुटला थोडंसं स्ट्रेच केलं पण आउटसाइड ऑफ स्टंप. चौथ्या 5व्या स्टंपवरून बॉल काढलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल आणि जेवढी डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल. दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतःचा बचाव केलाय. फुल कव्हर आहेत फक्त 6 धावा. बिनबाद 6. सुरुवात इथे पॉवर प्लेची. चौकार जरूर आला परंतु त्यानंतर चिन्मय घोडे चिनूने कमबॅक करून दाखवलंय. कारण मागचा चेंडू त्यांनी डॉट बॉल टाकला. 2 चेंडूंचा की अजूनही शिल्लक. स्लॅश करण्याचा प्रयत्न. गलीमधून बॉल काढला. आता थर्डमॅनच्या दिशेने वळण घेतोय राहुल ओसवाल. चेंडूच्या मागे बॉल थांबवलाय त्याने. थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा सन्नांच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. बरोबर धाव फलकावर धावा आहेत 8. 8 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर. एक खेळाडू सध्या लॉंग ऑन मध्ये बघायला मिळतोय. आता शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमध्ये. सन्नान स्ट्राईक एंडला. पुन्हा बन्नाट वेग वाईड यॉर्कर टाकायचा होता. बॉल चाललाय मागे विकेट किपरच्या मागे. शॉर्ट स्टॉपचा फील्डर बॉलला थांबवतोय. शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल सन्नान. 5 बॉलमध्ये 7 वर पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऑल मिरकरवाडा संघाची धावसंख्या आहे 9 धावा बिनबाद. पहिल्या षटकानंतर 9 ऑन बोट 9 फॉर नन. टीम दत्त प्रासादी गुढीवटार विरुद्ध ऑल मिरकरवाडा या 2 टीमच्या दरम्यान आजच्या रात्रीमधली 4थी लढत. यानंतर अजून 3 सामने. आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना आनंद नाखरेकर. दुसऱ्या षटकासाठी आनंद नाखरेकर दाखल झालाय. हा देखील एक प्रमुख गोलंदाज म्हणून सातत्याने या टीमला रिप्रेझेंट करतोय. युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज समोर आहे सन्नान. चला दुसऱ्या षटकाला त्वरित सुरुवात करा. पहिल्या षटकामध्ये आल्यात 9. आनंद ओढी विकेटने तयार. आणि पहिलाच बॉल शफल होत असताना बॉडीला रोल करून घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात केली. आनंद नाखरेकरने वेग थोडासा कमी होता. अलीकडच्या 2 ते 3 वर्षापासून सातत्याने या संघामध्ये खेळत असताना प्रमुख गोलंदाजाची भूमिका आनंद नाखरेकरने सातत्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली. परंतु पहिला बॉल सन्नांसाठी त्यांनी डॉट बॉल टाकला. दुसरा बॉल कमी गतीने टाकला होता. वरती गेला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. पहिला धक्का सन्नान. बॅक टू डग आउट. लांबी कमी एलिव्हेशन जास्त. रिअल टाइम रिप्ले मध्ये बघायला मिळते. हुक करण्याचा प्रयत्न. धावांची भूक होती परंतु यावेळेला एलिव्हेशन बराच वेळ हवेत राहिला. वरती गेला बॉल आणि तेवढा चांगला झेल डीप मिड विकेट काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना टिपला गेलाय. आता मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज हंजला. त्याला प्रमोशन मिळाले आणि त्याचं कारण होतं सन्नान बाद झाला. अंजला मैदानामध्ये आलाय. फैजानला सोबत घेऊन त्याला घ्यावं लागेल. दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी महत्वाची. एक चांगला धावफलक उभारावा लागेल. चला स्पीडअप करा. पंचांना विनंती आपण ऑन फील्ड सूचना द्या. फार वेग खर्च होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कारण यानंतर अजून 3 सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत.
कमी गतीने टाकलेला चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉल. आनंदसाळ टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला. ओंकार पोयरेकर सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आनंद यार पुढचा चेंडू बॉटमहँडचा वापर करत असताना समोर खेळ. मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑनच्या दिशेने जात असताना तिथे फिल्डर दाखल झालाय. तोपर्यंत एक धाव हंजलाने घेतली. स्वतःचं खातं उघडले. डबल फिगर मध्ये आलाय धाव फलक. 10 धावा, 1 गडी बाद. एक चांगला धाव फलक उभा राहायचंय. कमी गतीने टाकला चेंडू फुल केलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला पोचतोय असं वाटत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय चौकार. धाव फलकावर 14 धावा. रिप्ले मध्ये बघूया. लेन बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा, तिथून त्याला खेचत असताना लॉंग ऑनच्या दिशेने पाठवून दिलाय. चिन्मय घोडेचे प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि इथे मिळाले हा चौकार. या चौकाराबरोबर 14 वर पोहोचलाय धाव फलक. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आनंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. या वेळेला चेंडूच्या खाली चिन्मय झेल टिपतोय. दुसरा धक्का फैजान देखील बाद होईल. 14 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय. 2 षटकानंतर 14 धावा, 2 गडी बाद. ऑलमिरकर वाडा. दोन षटकांचा केस संपला. 14 धावा, धाव फलकावर 2 गडी बाद. आणि आता येणारे 18 चेंडू शिल्लक आहे. चांगलं कमबॅक. एक चौकार आला पण तो 2 विकेट, महत्वाचे विकेट प्राप्त केले. अरबाज मैदानामध्ये दाखल झालाय. आणि आता तिसऱ्या षटकासाठी राहुल ओसवाल, फिरकीचा जादूगर. गेली अनेक वर्ष अविरतपणे याने देखील क्रिकेटमधले आपल्या नावाचा डंका पिटलाय. तो खेळाडू हातभर चांगले चेंडू वळवण्याचं कसब याच्याकडे. आणि त्याच्या समोर आहे हंजला. तो देखील एक मातब्बर खेळाडू आहे. हे बॅटल चांगलं रंगेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. 14 ला 2 आहे 2 षटकानंतर. आता तिसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना ढकललाय. फॉलो थ्रू मध्ये राहुल अडवेल. कोणतीच धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलने सुरुवात. लेग कटर चांगली टाकतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि हा त्याचा नॅचरल लेग कटर आहे. एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला तो चेंडू वळवू शकतो. त्याच्याकडे आर्मर आहे, रॉंग बन आहे, गुगली तो चांगली टाकतो. अनेक आहेत. अजून एक वेळेला तोच प्रयत्न पुढ्यातूनच वळवलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये नाही मिळणार. बॉल भाव खाऊन गेले. लेग स्पिन चांगला वळवला. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते वळण प्राप्त होतं तसाच बॉल वळवलाय. गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय. 2 चेंडू थांबवले. तिसरा चेंडू हंजला तयार. समोर आहे राहुल. यावेळेला समोर हिट केलाय. लॉंग ऑफला बॉल जाईल. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या चेंडूवर आल्या 2. 16 धावा ही धाव फलकावर. ऑलमिरकर वाडा विरुद्ध दत्त प्रासादी गुढी वठार. 2 टीमच्या दरम्यान रंगलेला सामना. पहिल्या डावाचा खेळ. षटक क्रमांक 3. राहुल ओसवाल क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. आनंद आता एक्स्ट्रा कव्हरला त्याला बोलवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वाईडिश मिड ऑफ मध्ये ठेवला गेलाय. म्हणजे ऑफ साईडला प्रोटेक्शन थोडंसं वाढवलं आणि त्याचं कारण मागचा बॉल जो खेळला गेला आणि ती रणनीतीबद्ध क्षेत्ररक्षणाची चुणूक इथे दाखवली. पण तो अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. राहुल तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा मोठा फटका. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. लॉंग ऑनला फलंदाज बाद होतोय. हंजला बॅक टू डगाव. तिसरा धक्का. 16 या धावसंख्येवर ऑलमिरकर वाडा संघाला. 16 ला 3 ऍक्शन रिप्ले. अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न. आणि याच गोलंदाजीसाठी राहुलला ओळखलं जातं. लेदर क्रिकेटचा त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे.
राज क्रिकेट क्लबसाठी गेली अनेक वर्ष त्याने लेदर बॉलचं क्रिकेट खेळलं आणि अलीकडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तो मागे राहिलेला नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये इब्राहिम नवीन फलंदाज दाखल झालाय. 16-3 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. tenniscricket.in वर ही स्पर्धा घर बसल्या देखील तुम्ही पाहू शकता. जी मायबाप खेळाडू घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात, ही स्पर्धा पाहतात त्या सर्वांचं स्वागत, धन्यवाद. नवलाई पावनाई मसोबा क्रिकेट क्लब आयोजित भव्य नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा. मैदानामध्ये इब्राहिम आलाय, जो स्ट्राईक एंडला असेल. समोर आहे राहुल. 4 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. फिरकीचा जादूगर आपली जादू दाखवतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आहे इब्राहिमसाठी. चांगला फिरवलाय, अजून एक वेळेला बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील डॉट बॉल. राहुल आला, त्याने षटक टाकलं. रवींद्र जडेजाची आठवण करून दिली. आला, षटक टाकलंय, चेंडू टाकले आणि धावा थांबवल्या. ओ हो हो, रोज स्टंपला फुंकर मारून निघून गेला होता, असं वाटत होतं वाईट बॉल जाईल, पण तू काय वळवलाय. बोटांची जादूगरने दाखवली शेवटचा बॉल या षटकामध्ये आणि तो देखील फिरवलाय. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती. या षटकामध्ये फक्त 2 धावा 1 विकेट. राहुल ओसवालने प्रभावी गोलंदाजी केली आणि 3ऱ्या क्रमांकाचं षटक देखील संपले. 3 नंतर आहे 16, 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक. ऑल मिरकरवाडा संघासाठी धावा गरजेच्या आहेत, तोच प्रयत्न करायचा आहे. धावा गरजेच्या आहे. दिल मांगे मोर असं जाता डगआउट मधून आवाज येईल, परंतु धावा काढाव्यास लागतील. 4थ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय गोलंदाज. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. आता पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अथर्व आलाय. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी अथर्वच्या खांद्यावर. अलीकडे या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. तो खेळाडू आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अथर्व. समोर आहे अरबाज. 16-3 4थ्या षटकाची सुरुवात. चला फार वेळ घेऊ नका. पहिली रात्र भव्य दिव्य आयोजन. अजित पाटील, अक्षय सुर्वे, अनिकेत शिवलकर, विकी पाटील आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा. रजनी क्रिकेट एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. पहिल्या रात्रीमध्ये अथर्व आलाय. पहिलाच बॉल हवेत, एलिव्हेशन, फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि रिले पद्धतीने झेल पूर्ण झालेला नाहीये आणि या वेळेला देखील बचावलाय. 2 वेळा संधी होती. एका चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची. रिप्लेमध्ये बघूया. बॉल हवेत होता, फटका फसलेला. शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला, तिथून एलिव्हेशन होतं, फटका हवेत. मात्र चिन्मयने प्रयत्न केले, बॅकअप दिला होता, पण आता तो निसटला. 2 धावा त्यानंतर मिळाला आणि इथे वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धावा आहेत. 19 धावा, 3 गडी बाद. या षटकामध्ये 5 चेंडू अजूनही शिल्लक. अथर्व पुढचा चेंडू घेऊन अरबाजसाठी तयार. पुन्हा हवेत. यावेळेला देखील प्रयत्न केलाय, परंतु यशस्वी होईल आणि अखेर विकेट. जे मागच्या चेंडूवर गमावलं होतं ते या बॉलवर गमावलं. विकेट आली, महत्वाच्या क्षणी विकेट मिळते. ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर. बबल्या, ऋषिकेश त्याने तो झेल टिपला. फलंदाज बाद झाले. अरबाज 2 बॉलमध्ये 2 धावा त्याने काढले. इब्राहिम खेळतोय, अजूनही खातं उघडलेलं नाही. आता इब्राहिमच्या जोडीला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, निसार होडेकर. आजच्या रात्रीमधली 4थी लढत. यानंतर अजून 3 सामने. गड्यामध्ये 12:47 झाली आहेत. आज पहिलीच रात्र. लेट पण थेट सामन्यांना सुरुवात झाली आणि पहिल्याच रात्रीमध्ये
19ला 4. पुढचा चेंडू अथर्वचा. ओ इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, लॅप शॉट स्कूप करायचा होता परंतु नजर नव्हती. काही पण निगाह और काही पण निशाणा असं आता म्हणावं लागेल. पहिल्याच बॉलवर निसार बीट झालाय. चांगलं कमबॅक अथर्वकडून. मागच्या बॉलवर विकेट मिळाली. 3 चेंडूंचा की अजूनही या षटकामध्ये शिल्लक. 19ला 4 आहेत. धाबा थांबल्यात. बॅट फिरवली आहे. यावेळेला खेळायचा होता. वाशीला बॉल गेलाय काशीला असंच मी म्हणेन. कारण बॅक टू बॅक चेंडूवर धावा आलेल्या नाही आहेत. चांगलं कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. अथर्वने विकेट घेतली. धावा थांबवल्या. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 3 धावा खर्च केले. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. निसार बॅक टू बॅक 2 चेंडूंवर एकही धाव काढू शकलेला नाही. मात्र 2 चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहेत. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. या चेंडूवर देखील धाव मिळणार नाही. यष्टीरक्षक गौरवने तत्परता दाखवली आणि आता धावबादच्या रूपाने बहुधा विकेट मिळेल. निसारला परतावं लागेल. 5वा धक्का. 19ला 5. ऑल मिरकरवाडा. 3.5 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 7 चेंडूंचा खेळ पहिल्या डावमध्ये शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये वकास. झकास कामगिरी करावी लागेल. 7 चेंडूंचा की अद्याप शिल्लक आहे. 19ला 5. निम्मा संघ सध्या डगआउटमध्ये परतलाय आणि अशा वेळेला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटचा बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. स्मॅश करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑनला. चिन्मय आहे. डीपमध्ये एक धाव मिळाली. षटकाची समाप्ती. 4 षटकानंतर 20ला 5. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि त्यासाठी बोलिंग ट्रॅकवर असेल. शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी बहुधा आता पुन्हा एक वेळेला राहुलच्याच खांद्यावर दिले. कारण मागचं षटक त्याने प्रभावी हाताळलं. 2 धावा 1 गडी बाद केला आणि तोच गोलंदाज आता शेवटच्या षटकासाठी 5व्या षटकासाठी वापरला जातोय. दुसऱ्या बाजूला इब्राहिम आणि वक्कास यांच्यामध्ये चर्चा रंगली की येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्याला धावा काढाव्या लागतील. 30-35 धावांपर्यंत आपण पोहोचलो तर आपण फाईट देऊ शकेल. कारण ऑल मिरकरवाडा संघाकडे देखील अनेक मातबर गोलंदाज आहेत आणि त्यामुळे 35 ते 40 पण मजल मारण्याचा प्रयत्न करतो. राहुल ओसवाल धावा देईल का हा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं उत्तर येणाऱ्या 6 चेंडूंवर आपल्या सगळ्यांना आजच्या रात्रीमध्ये मिळेल. आणि यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने होतील. पहिला सामना रंगेल नवलाई पावणे मेरा विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स काळबादेवी. दोन्ही कॅप्टन डाव संपल्यानंतर टॉससाठी तयार राहा. आजच्या रात्रीमधली 5वी मॅच दुसऱ्या फेरीमधली असेल. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. राहुल पहिल्या चेंडूवर बीट केलं होतं. दुसरा चेंडू अगदी बुंद्यात टाकल्याने या वेळेला बघा ज्या पद्धतीने थ्रो केलाय. फलंदाज सुरक्षित असेल. एक धाव मिळते. पहिल्या चेंडूवर 22 मिळाली. दुसऱ्या चेंडूवर सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22. राहुल ओसवाल हेच काम करतो. धावा रोखतो. त्याच्या बुटांची जादू आपण मागच्या ओव्हरमध्ये देखील पाहिली. 2 धावा 1 विकेट असं समीकरण राहिलं होतं. या षटकात त्याने आतापर्यंत सुरुवात दमदार केली. 1 धाव खर्च केली आहे 2 चेंडू टाकत असताना. मात्र येणारे जे 4 चेंडू आहेत त्यावर दमखम दाखवावी लागेल. इब्राहिम साई स्ट्राईक एंडलाय. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू फुल लेनचा विकेट किपरला बीट करून गेलाय. शॉर्ट स्टॉप मध्ये फिल्डर लावला गेलाय. धाव घ्यायचे. 1 धाव इथे मिळेल. ती देखील 22ची आहे. बॅटने धावा आलेल्या नाहीत. राहुल धावा रोखतोय. 23ला 5. शेवटचे 3 चेंडू पहिल्या डावातले अजूनही शिल्लक. यावेळेला हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चिन्मय गुडे नाही सोडणार झेल. फलंदाज झालाय फेल. 6वा धक्का. 23 या धावसंख्येवर ऑल मिरकरवाडा टीमला. राहुलच्या खात्यामध्ये 3री विकेट. माफ करा 2री विकेट.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, वळवला होता बॉल, तिथून लाईन पिक करायची होती. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. अर्णव स्पोर्ट्स टॉससाठी या. दुसऱ्या बाजूने नवलाई पावणे मीरा, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी तयार राहा. या डावाच्या समाप्तीनंतर अर्थातच या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. सेकंड राऊंड मध्ये ज्यावेळेला तो सामना रंगेल त्याचा टॉस होईल. आता खिजर आलाय मैदानामध्ये. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक. स्ट्राईक एंडला असेल. समोर आहे राहुल. 10 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतलेत. वाह, काय गोलंदाजी. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग, काबिले तारीफ. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली. विकेट किपर तू चल, मी आलोच, असं जणू काही खिसरने केल्याने इथे यष्टीरक्षक कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट मिळते राहुलला. खिसर बाद आधीच भरपूर बाहेर आला होता. लेग स्पिन चांगला टाकलाय. पुढ्यातून वळवण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक अगेन्स्ट द टर्न. टनाटन विकेट. आणि आता शेवटचा बॉल. 23ला 7. 9 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केले. विकेट ऑन हॅट्रिक आहे आता राहुल ओसवाल. पहिल्याच रात्रीमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाणार का? कारण शेवटचा बॉल आता मैदानामध्ये आलाय. फाईस, चला थोडंसं फास्ट चला. तेवीस धावा 7 गडी बाद. 4.5 षटकांचा केस संपलाय. फैज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार. आणि हा बॉल देखील डॉट बॉलच्या रूपाने जातोय. षटकाची समाप्ती. 5 षटकांचा केस संपलाय. 23ला 7 जिंकण्यासाठी बनवायचे तथा दत्त प्रासादिक गुंडी बटर टीमला 24 धावा. 3 चेंडूमध्ये 24. पहिल्या डावाचा लेखा जोगा फैजान. 5 धावा त्याने काढल्या. सन्नाने 7 धावांचं योगदान दिलं. हंजलाने 3 काढल्या. अरबाजच्या खात्यामध्ये 2 धावा. इब्राहिम 5 चेंडूमध्ये 1 धाव काढून नाबाद राहिले. निसार 3 चेंडूमध्ये 0 धावा. वकास 2 बॉलमध्ये 1. आणि त्यानंतर आपण बघतोय खिजार 0 धावा. 1 2 5 7. हा कोणाचाही मोबाईल नंबर नाही आहे, तर त्या खेळाडूने काढलेले धावा आहेत. आणि चिन्मयने 1 षटक टाकलं, 9 धावा खर्च केल्या. विकेट नाही. आनंद 1 षटक 5 धावा 2 विकेट घेतल्या. राहुल 2 षटक 3 धावा 3 विकेट. आतरमने 1 षटक टाकले, 4 धावा खर्च केले. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 23 झाले 24चं लक्ष आहे. चला लगेच सुरुवात होईल. पण नेक्स्ट मॅचचा टॉस. अर्नब 11 विरुद्ध नवलाई पावणे मीरा. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. आणि त्या ठिकाणी अजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. धन्यवाद. चला तर नेक्स्ट मॅचचा टॉस.
अजित पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अर्णव स्पोर्ट्स विरुद्ध नवलाई पावणे मेऱ्या. आणि टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. अर्णव स्पोर्ट्सने टॉस जिंकले, चला निर्णय पोचवा, कारण हा सामना जसा संपेल तसं लगेचच आजच्या पहिल्या रात्रीतला 5वा सामना आपण सुरू करणार आहोत. तीस बॉलमध्ये 24 धावा. सामना जिंकण्यासाठी गरजेच्या गौरव नागवेकर आणि सुदेंदू म्हणजेच बाबू घुडे हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तर सुरुवात करील पहिल्या षटकाची ऑल मिरकरवाडा टीमकडून निसार हुडेकर. पहिलाच बॉल डाऊन द लेग, नो बॉल्स सिग्नल ओव्हर द वेस्ट. पहिलाच बॉल बीमर टाकला निसार होडेकरने. पुढचा चेंडू आहे फ्रेड, गौरव स्ट्राईक इनला. आणि पहिल्या चेंडूवर फ्लाईट दिली होती, दुसरा बॉल देखील फ्लाईट हिट आहे. यावेळेला थोडंसं डीप झालाय, बॉल जाईल डीप स्पिनिंगला, तिथे फील्ड राखी एकदा मिळाली. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये अतिशय वेगाने केलं गेलं. या बॉलवर 2 धावा. सेकंड बॉल फेअर डिलिव्हरी आहे ना, तर नो बॉल नंतर फेअर बॉल, जिथे फ्री हिटचा बॉल होता तिथे मिळालेले आहे 2 धावा. आणि त्यानंतरचा बॉल सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार, मी तो चौकार. गौरवच्या बॅटमधून 4 धावा. पहिल्या षटकाची दमदार सुरुवात. चला टीम अर्णव स्पोर्ट्स तुमचा निर्णय पोचवा. स्क्वेअर लीग मधून तो चौकार वसूल केला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7. त्यानंतरचा बॉल समोर लॉफ्टी ड्राईव्ह, बॉल जाईल लॉंग ऑफला. अजून एक दमदार चौकार, बॅक टू बॅक सेकंड इन रो. गौरवच्या बॅटमधून 4 धावा. हा खेळाडू सातत्याने गेली अनेक वर्ष घेतोय आणि या बॉलला देखील सरळ पाठवून दिले लॉंग ऑफ सीमा रेषा पार. 2 चौकार निसारच्या विरोधामध्ये 11 धावा धाव फलकावर. 24 बनवायचे, अजून 13ची गरज. या बिला उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न होता, पुढे निसार करून चांगलं कमबॅक झालं. बॉल चाललाय डॉट बॉल. 11 धावा धाव फलकावर 4 चेंडूमध्ये वसूल केल्या गेल्या. अजून एक वेळेला समोर खेळ आहे, सॉफ्ट हँडेड आहे परंतु टायमिंग चांगला आणि लांबी देखील बॉलने गाठली. सरळ बॉल पोहोचलाय लॉंग ऑफला आणि ते मिळतील 6 धावा. 17 वर पोहोचलाय धावफलक. पहिल्या षटकामध्ये 24चा पाठलाग करत असताना 17 धावा आल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. म्हणजे पहिल्याच षटकामध्ये आग ओकणारी बॅटिंग गौरवच्या बॅटमधून बघायला मिळाली आणि हे काही नवीन नाहीये. हा खेळाडू सातत्याने चांगल्या फॉर्ममध्ये खेळतो. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय. या वेळेला क्षेत्ररक्षकाने शर्थीचे प्रयत्न केले, बॉल थांबवलाय आणि तोपर्यंत 2 धावा. चला या बॉलवरच्या धावा 2च आहेत. चांगला सेव्ह केलाय. पहिल्या षटकाचा केस संपला. 19 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आहे गरज. 24 चेंडू 5 धावा. हा सामना लवकर संपवला गेला. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर तयार.
दुसऱ्या षटकासाठी खिजर आलाय. पहिलाच बॉल, नो बॉल टाकला गेलाय. त्यावर मी इथे 1 धाव, बरोबरच अजून एक एक्स्ट्रा मध्ये मिळेल. 2 धावा खात्यामध्ये. 21 वर पोहोचले धाव फलक. आणि आता जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये फक्त 3 धावांची आहे गरज. दत्त प्रासादी गुढी वटार हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. फ्लाइट हिट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. विजयी चौकार या सामन्यामध्ये. हा सामना संपलाय. फक्त आणि फक्त बॉल लागले त्यासाठी 7 चेंडू आणि दत्त प्रासादी गुढेवटा संघाने सामना जिंकला. या सामन्याचा सामनावीर 2 षटक धावा खर्च केलेले आहेत. 3 धावा आणि 3 विकेट घेतल्यात. राहुल ओसवाल सामनावीर. सुमितजी नागवेकर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या.